आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. नागठाणा पाटीजवळ रोही प्राणी समोर आल्याने अपघातातील दुचाकी स्वाराचा मृत्यू. जिंतूर तालुक्यातील कौसडी बोरी मार्गावरील नागठाणा पाटीजवळ आज दिनांक 13 जुलै सोमवार रोजी सकाळी 8 वाजता दुचाकी समोर अचानक रोही वन्य प्राणी आल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेले बबन सखाराम भुमरे राहणार कान्नड तालुका सेलू यांचे परभणी येथे उपचार सुरू असताना आज दुपारी सुमारे 12:30 वाजेच्या सुमारास निधन झाले. बबन भुमरे हे आज बोरी येथील आठवडी बाजारात मोलमजुरीच्या कामासाठी जात होते. कौसडी बोरी मार्गावरील नागठाणा पाटीजवळ त्यांच्या दुचाकीसमोर अचानक रोही आल्याने त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला आणि ते रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. अपघात घडतात परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत 102 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेचे चालक शेख अतिक यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी बबन भुमरे यांना ग्रामीण रुग्णालय बोरी येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे रेफर करण्यात आले. परभणी येथे डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच दुपारी सुमारे 12:30 वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. बबन भुमरे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. स्वाभिमानी संघटनेच्या वतीने उपनिबंधक कार्यालयात 3 तास ठिय्या आंदोलन. पूर्णा तालुक्यातील ताळकडस बाजार समितीच्या आवारात श्रीपाद ट्रेडिंग कंपनीच्या संचालक यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी केला. त्यात प्रामुख्याने सोयाबीन हे होते. काही शेतकऱ्यांना थोडे पैसे दिले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना 1 रुपयासुद्धा दिला नाही. शेतकऱ्यांनी वारंवार मार्केट कमिटी सचिवाकडे तक्रार केली. 1 महिन्यापूर्वी उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती, परंतु व्यापारी यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. एकीकडे तटपुंजा पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली तेव्हा पाऊसाने दांडी मारली. शेतातले पिके जाळून जात आहे आणि मागील वर्षी दिलेले सोयाबीनचे पैसे व्यापारी देत नाही आणि तो ताळकडस सोडून आपल्या आईवडिलांना बायको पुरवणा घेऊन पडून गेला आहे. बाजार समितीने व्यापाऱ्याला पाठीशी घातल्यामुळे ताळकडस परिसरातील शेतकरी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात आपली तक्रार नोंदवली. तेव्हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी परभणी येथील उपनिबंधक यांच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर उपनिबंधक यांनी ताळकडस बाजार समितीच्या सचिवांना तात्काळ पत्र काढून संबंधित व्यापाऱ्यावर तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवावा व त्याचे मार्केट कमिटीमध्ये असलेले दुकान जे त्या व्यापाऱ्याने विकून फरार झाला होता तो दुकानाचा फेर तत्काळ रद्द करण्यात यावा असे पत्र देण्यात आले. तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उपनिबंधक यांना 2 दिवसाचा वेळ देण्यात आला. या 2 दिवसाच्या आत व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर परत स्वाभिमानी आपल्या स्टाईलने आंदोलन करणार असे सांगितले. जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे व्यापारी देणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणाने लढा देणार असल्याचे किशोर ढगे, मुंजा लोडे, माऊली शिंदे, राम गोडे गावकर, भगवान अंभोरे, मुंजा अंभोरे, गजानन आवरगण, जनार्दन होनमाने यांनी सांगितले. शाळा बाह्य मुलांच्या प्रवेशासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. गजानन वाघमारे. आर्थिक व कौटुंबिक समस्या आणि अडचणीमुळे तसेच शाळा व शिक्षणाविषयी असलेली अनास्था अशा अनेक कारणामुळे अनेक विद्यार्थी शाळा व शिक्षणापासून दूर आहेत. E1 जे कधीही शाळेत आले नाहीत, E2 जे 30 दिवसापासून शाळेत सतत अनुपस्थित आहेत, अशा शाळाबाह्य मुलांना शाळेत पाठवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन गट शिक्षण अधिकारी गजानन वाघमारे यांनी केले आहे. सेलू येथील पंचायत समिती शिक्षण विभाग गटसाधन केंद्रात दिव्यांग विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप व शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षण संदर्भात आयोजित मुख्याध्यापक सहविचार सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी संजय कडसाईत,
विस्तार अधिकारी पंचायत समिती प्रभाकर शिंदे, अमोल माटकर, विभाग प्रमुख जनार्दन कदम, अंजली पद्माकर, केंद्र प्रमुख शेख मौजम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या लिपीतील पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले। पाथरी शहरात वाळू माफियाकडून पकडलेले वाहन पळविण्यासाठी थरार। पाथरी तालुक्यात अवैध वाळू माफियांची वाढती दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे। 9 जुलै रोजी दुपारी सोनपेठ रोडवरील शासकीय गोदाम परिसरात तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला हायवा ट्रक जप्त केला। मात्र तो पाथरी तहसील कार्यालयाकडे आणत असताना वाहन पळवून नेण्यासाठी माफियांनी अक्षरशः सेने स्टाईल थरार घडविल्याचा उल्लेख शासकीय फिर्यादीत करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार पकडलेल्या ट्रक क्रमांक CG 19 VV 7029 महसूल कर्मचारी सोपान नरवडे यांना बसवून ताफा पाथरीकडे निघाला होता। त्याचवेळी एका कारने ताफ्याचा पाठलाग सुरू केला। माडीवाडा रस्त्यावर ट्रक अचानक वळवून धावत्या वाहनातून रस्त्यावर वाळू टाकत पळ काढला। त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या महसूल विभागाची दोन्ही वाहने अडकली। एवढ्यावरच न थांबता पाठलाग करणारी खासगी कार रस्त्यात आडवी लावून महसूल पथकाचा मार्ग रोखण्यात आला। चालक वाहन सोडून पसार झाला। ट्रकमधील कर्मचाऱ्याला मारहाण करून खाली ढकलण्यात आले। तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचेही उल्लेख शासकीय फिर्यादीत आहे। या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण शासकीय वाहनातून झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। घटना घडल्यानंतर महसूल विभागाने तातडीने तक्रार दिली। मात्र 9 जुलैला घडलेल्या घटनेचा गुन्हा 11 जुलै रोजी रात्री उशिरा दाखल झाल्याने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। महसूल विभागाचे म्हणणे आहे की तक्रार वेळेत देऊनही कारवाई झाली नाही, तर संबंधित महसूल अधिकारी वेळेतच उपलब्ध न झाल्याने विलंब झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। अखेर वरिष्ठ स्तरावर हालचाली झाल्यानंतर पाथरी पोलिसांनी चंदू राठोड वाहन चालक आणि विष्णू घुगे यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सेलू तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। सेलू तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासंदर्भात आम दिव्यांग सेवाभावी संस्थाद्वारा सेलू तहसीलदार यांना मागणीचे निवेदन आज दिनांक 13 जुलै सोमवार रोजी देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिव्यांग बांधवांच्या बंद पडलेली मानधन त्वरित सुरू करावे, तात्पुरते वैद्यकीय प्रमाणपत्र धारकांना सुद्धा मानधन मिळवून द्यावा। ज्या लाभार्थ्यांना अजूनही 1500 रुपये दरमहाप्रमाणे पगार मिळत आहे त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत 2500 रुपये दरमहा देण्यात यावे। नवीन लाभार्थ्यांची DBT प्रणालीद्वारे नोंद करून घ्यावी, जेणेकरून पगार थेट खात्यात जमा होईल। सेलू तहसील परिसरातील दलाल लोकांकडून लाभार्थ्यांची होणारी हेमसांड थांबवावी। दिव्यांग रेशन कार्ड वितरण करावे। महाराष्ट्र राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा दिव्यांगांना थेट लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली। दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासंदर्भात दिलेल्या निवेदनाची शासनाने दखल न घेतल्यास आम दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम दिव्यांग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शेख अब्रार, उपाध्यक्ष जावेद पठाण, सचिव अमित राठोड, सहसचिव माजिद वाघबान, कोषाध्यक्ष सदाशिव राखुंडे यांच्यासह संस्थेतील पदाधिकारी, सदस्य तथा सेलू तालुक्यातील दिव्यांग बांधव महिलांच्या वतीने देण्यात आला आहे। कृषी विद्यापीठातील निविदा प्रक्रियेतून जिओ टॅगिंगची अट अखेर रद्द। परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील निविदा प्रक्रियेत अनिवार्य करण्यात आलेल्या जिओ टॅगिंग या जाचक अटीमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचा आक्षेप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांनी नोंदवला होता। या संदर्भात लाहोटी यांनी 10 जुलै रोजी विद्यापीठ प्रशासनाला लेखी निवेदन सादर करून सदर अट रद्द करण्याची मागणी केली होती। विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या
222व्या बैठकीत जिओ टॅगिंग अनिवार्य करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र जलसंपदा विभागाने 18 जून 2024 रोजी काढलेल्या शुद्धीपत्रकानुसार ही अट रद्द करण्यात आली होती. तरीही विद्यापीठाने ती कायम ठेवली होती. मनसेच्या या निवेदनाची तत्परतेने दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने अवघ्या 3 दिवसात म्हणजेच आज दिनांक 13 जुलै सोमवार रोजी अधिकृत पत्र काढून ही वादग्रस्त अट रद्द केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने अद्ययावत शासन निर्णयाच्या अधीन राहून निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश विद्यापीठ अभियंत्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे निविदा प्रक्रियेतील 60 ते 70 कोटी रुपयांचा संभाव्य गैरप्रकारांना आळा बसला आहे. प्रशासनाच्या या त्वरित कारवाईचे श्रीनिवास लाहोटी यांनी स्वागत केले असून पारदर्शक कार्यपद्धतीसाठी आपला लढा यशस्वी झाल्याची भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट. सेलू तालुक्यातील मागील 45 दिवसापूर्वी पेरणी केली होती. सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांची पेरणी केली होती. पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक जळून जात आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्यासाठी शासनाने हेक्टरी 50,000 रुपये मदत व शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना आदेशित करावे अशी मागणीचे निवेदन सेलूचे उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनावर दगडोबा जोगदंड, विजय काष्टे, गोविंद मगर, कंस मानमोडे, भगवान रासवे, संजय वाघमारे, सुनील मुळे, मारुती गायकवाड, उद्धव खेडेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहे.